तर दुहेरी हत्येनंतर शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक झालेत। रुग्णालयाबाहेर मृतांच्या नातेवाईकांनी ठिय्या मांडलेला आहे। ग्रामस्थांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। आरोपींच्या अटकेसाठी शिर्डीकरांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार असं आश्वासन सुजय विखे पाटलांनी ग्रामस्थांना दिले। तर ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यानंतर ग्रामस्थांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। जोवर पोलिसांवर केली जात नाही तोवर आपण इथून हटणार नाही असं म्हणत या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलेला होता। आणि त्यानंतर सुजय विखे पाटील यांनी या ग्रामस्थांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आश्वासन दिले। जर तुम्हाला मोठ्या नेत्यांचे फोन आले तरच तुम्ही कारवाई करणार, अन्यथा जर सामान्य माणसांनी फोन केले तर तुम्ही ते मरू देणार आहेत का? पोलीस प्रशासनाचा मी या निमित्ताने जाहीरपणे निषेध करतो। आज 11 वाजता, आजपासून 11 वाजता आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर उपोषणाला बसणार आहोत। जोपर्यंत आरोपींचा शोध लागत नाही, जे जबाबदार अधिकारी आहेत, जे बेजबाबदारपणे वागलेले आहेत, ज्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे, त्यांना तात्काळ त्यांना सस्पेंड करावं, त्यांना निलंबित करावं आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। तर मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला, ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे। पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डीमध्ये सीसीटीव्ही लावलेत नाईट विजनचे, त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत। आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केलं। या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच नातेवाईकांना उडवडीची उत्तर पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। यावर पोलीस पीआयवर कारवाई होणार का? पोलीस पीआयवर कारवाई होणार, कॉन्स्टेबल सस्पेंड होणार। पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू। आरोपी पुढे दुसरं अजून कृत्य करायला नको, कारण की हे कदाचित नशेच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील, म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे। तर शिर्डी दुहेरी हत्याकांडानं हादरलेली आहे आणि याच संदर्भात ज्या पोलिसांनी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली त्या पोलिसांविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं आहे, ठिय्या मांडलेला आहे आणि जोवर आम्हाला न्याय मिळत नाही, पोलिसांवर कारवाई होत नाही, तोवर आम्ही हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिलेला आहे। आणि या ग्रामस्थांची सुजय विखे पाटील यांनी भेट घेतलेली आहे। संबंधित पोलिसांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांना दिलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे। कुणाल, या पोलिसांविरोधात पोलिसांनी जी उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत त्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली आहे। शिर्डीमध्ये पहाटेच्या सुमारास तिघांवर चाकूने वार करण्यात आले। दोघे जण साई संस्थांचे कर्मचारी आहेत आणि एक जण खासगी कर्मचारी आहे। दोघांवर प्राणघातक हल्ला झाला। त्यामध्ये दोघांचा मृत्यू देखील झाला आणि एकावर गंभीर दुखापत देखील झाली आणि त्याच्यावर उपचार देखील प्रवरा रुग्णालयामध्ये सुरू आहे। या घटनेनंतर पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह ग्रामस्थांकडून उपस्थित केले गेले। एका पोलिसांना माहिती देखील देण्यात आली होती, मात्र पोलिसांनी अपघाताचं कारण देऊन या घटनेकडे दुर्लक्ष केले आणि त्यानंतर एकाच वेळी 3 ठिकाणी जे आहे ती तिघांवर वार झाल्याची, चाकूने हल्ला देखील झाल्याची घटना घडली। त्यानंतर आता शिर्डी ग्रामस्थांनी देखील आंदोलनाचा इशारा देखील पोलिसांना दिला होता आणि त्यामुळे जे नातेवाईक आहे ज्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला त्यांच्या नातेवाईकांनी साईबाबा रुग्णालयाबाहेर ठिय्या देखील मांडला। तात्काळ आरोपींना अटक करा अशी मागणी केली। पोलिसांनी चक्रे फिरवत डीवायएसपी असेल किंवा ऍडिशनल पोलीस अधिकारी असेल त्यांनी देखील एका संशयितास ताब्यात घेतला आहे आणि त्यानंतर आता आणखी आरोपी शोधण्याचं पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहे। दुसरीकडे साई संस्थांचे रुग्णालय आहे त्यातून जे हल्ला झालेले जे नातेवाईक यांचे नातेवाईक जे आहेत ते देखील त्या ठिकाणाहून जात नाही। आरोपींना तात्काळ अटक करा अशी देखील मागणी त्या नातेवाईकांकडून केली जाते। मात्र एका संशयिताला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं। या घटनेमुळे शिर्डी पोलिसांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि सुजय विखेंकडून देखील आता पोलिसांवर कारवाई करण्याची आता शिर्डीमधील भाविकांच्या आणि इतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित होतोय।